नागपुरात पाचपावली पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अवैध कत्तलीसाठी कृत्याने कोंडून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी 5 जनावरे ताब्यात घेतली असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे। सलीम स्पोर्ट्स ग्राउंडच्या मागे बुद्धनगर परिसरातील एका टीनाच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी कृत्यतेने बांधून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाड टाकली। पाहणी दरम्यान त्या ठिकाणी 5 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने चारा आणि पाणी न देता निर्दयपणे बांधून ठेवल्याचे उघड झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 2,30,000 रुपयांची गोवंशीय जनावरे जप्त करून त्यांची सुटका केली। त्यानंतर या जनावरांना गौरक्षण केंद्र धंतोली येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे। चौकशी दरम्यान शाकिब कुरेशी उर्फ गोलू नावाच्या व्यक्तीने ही जनावरे वैध कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी कृतता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सलीम स्पोर्ट ग्राउंडचे मागे गल्ली नंबर 2 येथे काही गोवंश जनावरे बांधून ठेवलेले आहेत। तर त्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने PSI रणजित माझगावकर आणि टीम या संपूर्ण टीमने तेथे रेड केली असता 5 गोवंश हे तेथे चारा पाणी विना ते बांधून असल्याचे दिसून आले। त्यावर कारवाई केली। 5 गोवंश एकूण 2,30,000 असा त्यांची किंमत आहे ते जप्त करण्यात आले आणि गौशाळेत पाठवण्यात आले। पुढील तपास जो आहे तपास पथक करत आहे। पाचपावली पोलिसांनी केलेली ही कारवाई गोवंशीय जनावरांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची मानली जात आहे। अवैध कत्तल आणि प्राणी कृत्यते विरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा कायम असल्याचे या कारवाईमध्ये स्पष्ट झाले आहे।